नाशिकच्या तपोवन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मंगळवारी दिनांक 16 जून रोजी सकाळी केवडीबन येथील कृषी गोसेवा ट्रस्ट गोशाळेजवळ एका सुटकेसमध्ये गोणीत भरलेला अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह हा आढळून आला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान परिसरात काम करणाऱ्या ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तीव्र दुर्गंधी जाणवल्याने त्यांनी शोध घेतला। यावेळी त्यांना संशयास्पद सुटकेस आणि गोणी आढळून आली। ती उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये महिलेचा मृतदेह असल्याचं निदर्शनास आलं। यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केलाय। फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आलं असून मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू। प्राथमिक अंदाजानुसार 4 ते 5 दिवसांपूर्वी हत्या करून मृतदेह येथे फेकण्यात आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। मृत्यूचे नेमके कारण आणि मृत्यूची वेळ निश्चित करण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। तसेच बेपत्ता व्यक्तींची नोंदीची पडताळणी करून मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात विकास कामे सुरू असून मोठ्या प्रमाणात नागरिक आणि मजुरांची वर्दळ असताना अशा प्रकारे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली। या प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत। आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहेत त्यांनी डायल 112ला कॉल केला। एक बॅग आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे। त्याच्यावरून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली। त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे। त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचा त्यांना संशय आला। त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं। बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं। सर या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये। सदरची बॉडी ही पीएम साठी पाठवण्यात आलेली आहे। साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे असेल। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।